चला 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 पक्ष्यांच्या वाडीला चला। वीकेंडला लहान मुलांना काहीतरी नाविन्यपूर्ण दाखवायचं असेल आणि नाशिकला आलेल्या पाहुण्यांना कुठेतरी छान फिरायला न्यायचं असेल तर इथं तुम्ही नक्की भेट द्या। विविध देशांमधील 300हून जास्त बर्ड्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत। तर हे आहे निर्मळगंगा ॲग्रो टुरिझम। याची तिकिटांचे चार्जेस तुम्हाला इथे डिस्प्ले होत आहे। माझ्या मिस्टरांनी आता तिकीट्स काढलेले आहेत आणि इथून आपली एंट्री या बर्ड पार्कला होते। या ठिकाणी तुम्ही बर्ड्सला बघण्याबरोबर त्यांना खाऊ सुद्धा घालू शकता। बर्ड्सला खाऊ घालण्यासाठी जे फीड लागतं ते तुम्हाला काउंटरला 10 रुपयाला मिळतं। या ठिकाणी पक्ष्यांसोबत तुम्ही विविध देशातले प्राणी सुद्धा बघणार आहात। प्रत्येक बर्ड्स किंवा प्राण्याच्या जवळ त्याच्याबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे। तर आज आपण संपूर्ण असं हे बर्ड पार्क बघणार आहोत आणि हे बर्ड पार्क तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका। प्रत्येक पक्ष्यांचा जो सिमिलर ग्रुप आहे त्याच्यासाठी स्वतंत्र अशी जागा तयार केलेली आहे। आता इथे पाण्यामध्ये असलेले जे पक्षी असतात त्यांच्यासाठीची ही जागा आहे। तर इथे तुम्हाला बदक, राजहंस हे बघायला मिळणार आहेत। थोडेसे पुढे गेल्यानंतर उंदीर मामांचे वेगवेगळे रूप आपल्याला इथे दिसणार आहेत। इथून पुढे गेल्यानंतर विविध देशांमधले छान छान असे कबूतर आपल्याला इथे बघायला मिळतील। कोंबड्यांचे सुद्धा खूप सारे प्रकार इथे तुम्हाला बघायला मिळतील। त्याच्याबद्दल खूप छान छान इन्फॉर्मेशन तुम्ही इथे वाचू शकता। सगळ्यात मोठा इमू पक्षी सुद्धा इथे आहे। तसेच इथे तुम्ही पक्ष्यांसोबत फोटो सुद्धा काढू शकता। त्याचे नियम इथे दिलेले आहेत। फोटो तुम्ही ह्या आफ्रिकन पोपट सोबत काढू शकता। तर याचं नाव आहे रुबी आणि या खालचं जे आहे त्याचं राजू। आता आमच्या सोबत जे फ्रेंड्स आले होते त्यांनी हे ट्राय केलेलं आहे। तर हे बघा अशा पद्धतीने हे पोपट सोबत तुम्ही फोटो काढू शकता। यानंतर तुम्ही विविध देशातले पोपट किंवा पॅरेट यांचे वेगवेगळे प्रकार बघू शकणार आहात। लहान मुलांना पक्ष्यांना खाऊ घालायला खूप आवडतं। तर या ठिकाणी लहान मुलं खूप एन्जॉय करतात। चला तर आपण आता पुढचे पक्षी बघूया। तर इथं मी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मला पक्ष्यांचं नाव दिसलेलं आहे ते पक्ष्यांचं नाव आणि तो पक्षी इथं दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे। पक्ष्यांचे कलर्स इथले खूपच सुरेख आहेत। इथे दाखवलेल्या पक्ष्यांमधला कोणता कलर तुम्हाला खूप आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। इथल्या पक्ष्यांचा काहींचा आकार छान आहे तर काही अगदी चिमणीच्याहूनही छोटे असे पक्षी इथं आहेत। काही लवबर्ड्स आहेत। महिमाला पुसीकॅट खूपच आवडली त्यामुळे महिमाचा सगळ्यात जास्त वेळ ह्या पुसीकॅटला खेळवण्यात झालेला आहे। तर हे बघा इथं खूप साऱ्या पुसीकॅट त्यांच्या वेगवेगळ्या कलर्स आणि वेगवेगळे टाइप्स आहेत। ऊन खूप आहे आणि बर्ड पार्क पण खूप मोठा आहे। तर सगळं बर्ड पार्क आमचं फिरून झालेलं आहे आणि आता थोडीशी विश्रांती आम्ही इथे घेत आहोत। आजचा हा निर्मळगंगा ॲग्रो टुरिझमचा बर्ड पार्कचा व्लॉग मी इथंच संपवते। तर हे बर्ड पार्क खूपच सुंदर आहे। तर तुम्ही इथे नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।